इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी झालेल्या साहेबराव सरांना वाचन व मॅरेथॉन रनिंगची आवड आहे. अनेक मॅरेथॉन पूर्ण करणारे ते एक प्रभावशाली मोटिवेशनल स्पीकरही आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मी आणि दोन मुलं अक्षय जो बिझनेस सोबत खांद्याला खांदा लावून चालतो आणि सौरभ जो मोतीलाल ओसवाल मध्ये कार्यरत आहे. सरांची बर्निंग डिझायनर आहे. मेगा लाईटला एक इंटरनॅशनल ब्रँड बनवण्याची. थोडक्यात सांगायचं तर हार्डवर्क आणि हॉनेस्टी हीच त्यांची की टू सक्सेस आहे. आणि ही गोष्ट विसरता कामा नये की ते कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट चॅम्पियन सुद्धा आहेत. ज्यांच्या नावाचा साहेब हा शब्द आहे असे राजस्व लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आपले साहेबराव चव्हाण सर. आपल्या मेगालाइट या लोकप्रिय ब्रँडने अखंड रोषणाई करून ही सृष्टी प्रकाशमय व रंगीन करणारे व सतत या जगाला काहीतरी चांगले देण्याची वृत्ती असलेल्या दिलदार व्यक्तिमत्वाचे स्वागतही असेच दमदार करूया. साहेबराव 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 ऑन द बेस्ट. थँक्यू सचिन फॉर नाईस इंट्रोडक्शन. आवाज येतो ना माझा? सुरू करण्या अगोदर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रेझेंटेशनच्या शेवटी मी दोन असे प्रश्न विचारणार आहे की त्याचं सर्वात अगोदर उठून उभं राहून उत्तर देईल त्याला माझ्यातर्फे गिफ्ट असेल. आणि दुसरं थँक्स, खूप दिवसातून होम चॅप्टरला प्रेझेंटेशन देण्याचा मौका मिळाला. CSTचं थँक्स, विशेष करून संदीप सरांचं थँक्स. सुरू करतो मी. तर मित्रांनो, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये का आहात? हा तुमचा व्हाय क्लिअर असायला हवा आणि तेवढा स्ट्रॉंग असायला हवा. तरच तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जास्त दिवस काम करू शकाल आणि तुमचा बिझनेस ग्रो करू शकाल. मित्रांनो, आपल्या देशामध्ये विविध धर्माची लोक राहतात, अगदी आनंदानं आणि गुण्या गोविंदानं. आणि प्रत्येक धर्मामध्ये सणाला खूप महत्व असतं, कारण प्रत्येक सण हा त्या धर्माची संस्कृती सांगत असतो. येस ना? तर प्रत्येक सण हा आपल्या जीवनात आनंद आणतो, दुःख तात्पुरतं तरी तो मनुष्य विसरायला लावतो. असे सणाचं महत्व आहे. आणि सणाशी लाईटचा काय संबंध आहे? एव्हरी फेस्टिवल आर द फेस्टिवल ऑफ लाईट्स. तर प्रत्येक इंडियन मनुष्य आपापल्या परीनं फेस्टिवल साजरा करतो लाईटचा वापर करून. एम आय राईट? तर आपण इंडियामध्ये बघा, 12 महिने घेतले तर 12 महिने कोणता ना कोणता तरी सण आहे. अगदी जानेवारी महिन्याचं मकर संक्रांतीपासून ते डिसेंबरच्या ख्रिसमस आणि 31च्या इव्हेंट पर्यंत. याचा अर्थच असा होतो की माणसानं 12ही महिने वर्षातले आनंदी राहावं, दुःख विसरून आनंदी राहावं. आणि त्यासाठी प्रत्येक इव्हेंट हा आमच्यासाठी अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. आणि प्रत्येक इव्हेंटला आपण घर डेकोरेट करत असतो, आपला मोहल्ला लाइटिंग करत असतो. आणि त्या निमित्तानं सर्व लोक एकत्र येतात आणि आनंद सेलिब्रेट करतात. आणि तो आनंद आमच्यासाठी तर 12 महिने त्यामुळे कामही मिळतं आणि लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आमचा एक खारीचा वाटा होतो. यासाठी आम्ही या बिझनेसमध्ये. आता मेगालाइटची जर्नी, या बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर मी 8 वर्ष सेम फील्डमध्ये काम केलं. 92ला इंजिनिअरिंग डिग्री पास आउट झालो. 4 वर्ष मी डेव्हलपमेंटचं काम केलं. नंतर 4 वर्ष सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम केलं. त्यावेळी मोबाईल वगैरे काही नव्हतं. सांगायला आनंद वाटतो की त्यावेळी आमचं टार्गेट असंच होतं की कमीत कमी 10 ते 12 लोकांना, डेकोरेटर किंवा इव्हेंटवाल्यांना भेटल्याखेरीज घरी जात नव्हतो. मग रात्रीच्या 12 काय 1 काय वाजल्या तरी भेटल्याखेरीज जात नव्हतो. आणि त्याचा फायदा आज होतोय. तर आमची कंपनी मेगालाइट कंपनी 2000 साली स्थापन केली. 2 व्हर्टिकल आहेत. फर्स्ट व्हर्टिकल इज वी आर मॅन्युफॅक्चरिंग ऑल टाइप्स ऑफ डेकोरेटिव्ह लाईट्स. अँड सेकंड व्हर्टिकल आहे आमचं वी आर गिव्हिंग द मोबाईल पॉवर जनरेटर ऑन हायर बेसिस. मी लाईटवर जास्त बोलेन. आता आम्ही काय करतो मित्रांनो, तुम्हाला माहित आहे गणपती, नवरात्री, दिवाळी, 31st, ख्रिसमस, महाशिवरात्री या सगळ्या सणांना अगदी जास्त प्रमाणात लाईट लागते. आणि ती लाईट एका प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी मिळत नाही. आणि मिळाली तरी त्या क्वालिटीची मिळत नाही. आणि त्या क्वालिटीची मिळाली तरी त्यावेळी सर्व्हिस देणारे लोक भेटत नाही. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करून या बिझनेसमध्ये उतरलो. आता आम्ही काय करतो
एलईडीचे प्रॉडक्ट सगळे बनवतो. डेकोरेशनला लागणारे एलईडी बल्ब आहे, फ्लड लाईट आहे, पावर लाईट आहे, स्टेडियम लाईट आहे, स्ट्रीप बोर्ड आहे, एलईडी साईन बोर्ड आहे आणि इलेक्ट्रॉनिक जी लाईट कंट्रोल करण्यासाठी मशीन असतात ते आम्ही बनवतो. आणि इलेक्ट्रिकलचे जे शेरीज आहेत, पट्टे आहेत, रनिंग लाईटचे बोर्ड आहेत, ते सगळे बनवतो. आता आमचे प्रॉडक्ट आमचे कस्टमर कसे वापरतात ते थोडक्यात दाखवतो. हा महाशिवरात्रीचा मंदिराचा फोटो, वेगवेगळे कलर इफेक्ट दिले तर याच्यामध्ये पार आणि फोकस लाईट लागलेले आहेत. हा 30 इव्हेंट आहे. डिस्को डान्सला जे जे लाईट लागतील, लेझर लाईट आहे, पावर लाईट आहे, खाली फोकस लाईट आहे, डिमरच्या माध्यमातून कंट्रोल केलेला आहे. हे ख्रिसमसचा फोटो आहे, चर्च लाइटिंगनं सजलेले आहे. हा नवरात्रीचा फोटो आहे, गरबा खेळताना छत्रीच्या आकाराची लाईट दिलेली आहे. सगळी मंदिरं नवरात्रीच्या वेळी अशी लाईटनं सजवलेली असतात. इव्हेंट ओपन लॉन जे लग्नाचे असतात असे आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवलेले असतात. हा म्युझिक लाईटचा सेटअप आहे, जो पुण्यामध्ये अशी लाइटिंग केली जाते, म्युझिकवर चालणारी लाइटिंग. आम्ही A to Z याचं डिझाईन पासून त्यातली लाईट देण्यापर्यंत सगळं काम करतो. असे ईदच्या वेळी मशिदी सजलेल्या असतात लाईटनं. आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी तिरंगाच्या लाईट सगळीकडे असतात. आणि आता सरकारची तर स्कीम आहे, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. त्यामुळं आमच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी 2 वर्षापासून आलेली आहे. आमच्याकडचा जवळजवळ पूर्ण माल त्यावेळी जात असतो. बर्थडे इव्हेंटला लाईट लागते, शिवजयंतीला लाईट लागते, होळीलाही लाईट लागते. आता आमचे प्रॉडक्ट अशी इलेक्ट्रॉनिकची आम्ही मशीन बनवतो. अशी एलईडी रोलिंग डिस्प्ले बनवतो, एलईडी बल्ब बनवते, छोटे बल्ब मिनिएचर बल्ब आम्ही बोलतो, ते अशा रनिंग पट्ट्याला वापरले जातात. फिक्सल लाईट, ही फिक्सल लाईटचा विशेष म्हणजे एक बल्ब 12 कलर देत असतो आणि या मशीनच्या माध्यमातून होत असतं, या वरच्या मशीनच्या माध्यमातून. नंतर असे बोर्ड स्ट्रीप लाईटचे बनवतो आम्ही, अशा एलईडीच्या लाईट बनवतो आम्ही आणि फार लाईट बनवतो. असे गणपतीच्या वेळी तुम्हाला रोडवर असे सिलिंग लाईट दिसतील. ते दिवाळीच्या वेळी अशा बिल्डिंग सजलेल्या असतात लाईटना. मशिदी ईदच्या वेळी अशा सजलेल्या असतात. हा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं तिरंगी लाईटनं सगळ्या बिल्डिंग सजलेल्या असतात. सेम असे बरेच व्हिडिओ आहेत जे आम्ही आमच्या लाईट वापरून डेकोरेटर लोक डेकोरेशन करत असतात. आमच्या रिव्ह्यूज आहेत कस्टमरच्या, ऑनलाईन रिव्ह्यूज आलेले आहेत. आता आम्हीच का, मेगालाईट भरपूर लोक लाईट बनवणार आहेत. आमच्याकडे 33 वर्षाचा अनुभव आहे, हाय क्वालिटी प्रॉडक्ट आहे, फास्ट सर्व्हिस आहे, राईट परचेस ऑर्डर आहे, इन टाइम डिलिव्हरी करतो आणि टेक्नॉलॉजी मेन आमचं टेक्निकल वर्क आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजी नेहमी अपडेट होते. आमचं जनरेटरचं व्हर्टिकल आहे, 5 किलो पासून 500 किलो वॅट पर्यंत जनरेटर आम्ही ठेवतो, ज्यांना हायरिंगवर देत असतो. हे फोटो बघून तुमच्या लक्षात असेल, माझ्याकडे 32 जनरेटर व्हॅन आहेत आणि असे छोटे जनरेटर आहेत. ते कुठे वापरतात तर वेडिंगला वापरतात, शूटिंगला वापरतात, कॉर्पोरेट इव्हेंटला वापरतात आणि मोबाईल टॉवरला वापरतात. आमच्याकडे जिओ आणि एअरटेलचं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सांगायला आनंद होतो की 26 जुलै 2005 साली सगळी मुंबई पाण्याखाली गेली होती, पण माझ्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आली. त्यावेळी मला एअरटेलचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आजपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट आहे. 16 जनरेटर माझे लागलेले आहेत. नंतर लोड शेडिंगला वापरतो, BMC वर्कला, मेट्रो सपोर्टला, कन्स्ट्रक्शन वर्कला. आता मेगालाईटच्या ब्रँचेस गोरेगावला वर्कशॉप आहे, भाईंदरला आउटलेट आहे, विरारला आहे. आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनही छान बिझनेस मिळतो. 31,000 सबस्क्रायबर आहेत आमचे यूट्यूबचे. आता मला कोणते रेफरन्स हवे आहे? डेकोरेटर, गणपती आणि नवरात्रीचे सार्वजनिक मंडळ, पार्टी हॉल, बँकेट हॉल, इलेक्टर शॉप, कॉन्ट्रॅक्टर, सोसायटी मॉल, टेम्पल, इव्हेंट ऑर्गनायझर आणि सॅटर्डे क्लबचे सगळे मेंबर ज्यांच्या घरी गणपती येतात. थँक्यू. शांता अध्यक्ष डिझाईन केली आपले जगदीश मोरे यांनी. थँक्यू सर. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, आपण हो, घेऊया. मग अगोदर प्रश्न विचारतो माझे. तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. आयुष्यामध्ये दिवे लावणे हा प्रकार आपल्याला माहिती असेल, पण दिवे योग्य ठिकाणी कुठे लावावेत हे सरांनी या ठिकाणी स्पष्टता दिलेली आहे. आणि या नोटवरती आपण सरांचे काही प्रश्न घेणार आहोत.
आमची मेगालाईट कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली? शिवराज माझ्याकडून गिफ्ट घेतो. त्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांनी साहेबराव सरांना गिफ्ट द्यायचं आहे. ते माझ्याकडून देणार नाही. आणि आम्हाला जनरेटर साठी कोणत्या 2 कंपनीची वर्षभरात कुशल